मित्रांनो, सरकारी योजनेचे अनुदान थेट तुमच्या बँक खात्यात मिळवण्यासाठी आधार डीबीटी लिंक करणे खूपच महत्त्वाचे आहे. पण अनेक लोकांना आधार डीबीटी लिंक कशी करायची याबद्दल माहिती नसते. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणत्याही बँकेची आधार डीबीटी लिंक करण्याची संपूर्ण प्रक्रिया, तीही अगदी सोप्या पद्धतीने. चला तर मग सुरू करूयात. मित्रांनो, ही प्रोसेस मोबाईलवरती आणि पीसीवरती सेम असणार आहे. आता आधार डीबीटी लिंक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या ब्राउझरमध्ये किंवा पीसीच्या ब्राउझरमध्ये गुगलमध्ये यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला NPCI असं सर्च करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पहिल्या क्रमांकाची वेबसाईटची लिंक येईल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुमच्या समोर NPCI ची वेबसाईट ओपन होईल. तर या ठिकाणी तुम्हाला कन्झ्युमर याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी बाजूला भारत आधार सीडिंग एनेबलर याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी खाली तुम्हाला बँक सिलेक्ट करायचं आहे. ज्या बँकेबरोबर तुमचं आधार डीबीटी लिंक करायचं आहे ती बँक तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, तुमची जी बँक असेल ती तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कन्फर्म अकाउंट नंबर, तुमचा अकाउंट नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर बाजूला तुम्ही आधार सीडिंग करण्यासाठी किंवा लिंक करण्यासाठी हा फॉर्म भरत आहात, तर तुम्हाला या ठिकाणी सीडिंग हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बाजूला फ्रेश सीडिंग हे सिलेक्ट करायचं आहे आणि खाली तुमचं अकाउंट नंबर आणि कन्फर्म अकाउंट नंबर टाकायचा आहे. ही सर्व माहिती टाकून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली 2 चेकमार्क दिसतात, ते चेकमार्क टाकायचे आणि खाली जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित जसा दिलाय तसा टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रोसीड करायचं आहे. प्रोसीड केल्यानंतर तुमचे आधार कार्ड बँकेशी डीबीटी लिंक होऊन जाईल आणि आधार डीबीटी लिंक करण्याची प्रोसेस कंप्लीट होऊन जाईल. तर मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आधार डीबीटी लिंक करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.